हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी केसांना माझ्या मेहंदी लावते। खूप दिवस झाले मी केसांना मेहंदी लावली नव्हती। मला वर्षातून 2-3 वेळा तरी मेहंदी लावायची सवयच आहे, पण बाळामुळे मला मेहंदी लावणं जरा शक्य होत नव्हतं। मागच्या 6 महिन्यापाठीमागं मी मेहंदी लावली होती, पण जशी मला पाहिजे होती तशी लावली नव्हती, मी गडबडीतच लावलेली। त्याच्यामुळे माझे केस खूप सारे पांढरे झाले होते। तर यावेळेस मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे। यूट्यूबवरती एक व्हिडिओ बघितला होता की त्याच्या मेहंदीमध्ये काय काय मिसळायचं वगैरे, तर आता मी पण तुम्हाला ते सांगते। तर मी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे जवस टाकले। जवस गरम पाण्यामध्ये असे उकळले गेले ना की एक त्याचा क्रीमिश टाईप त्याचं लिक्विड तयार होतं। तर त्याच्यानंतर 2 चमचे मी चहापत्ती टाकली। माझ्या मेहंदीमध्ये मी चहापत्तीचे पाणी नेहमीच टाकते। जर चहापत्ती नसेल तर कॉफीचं पाणी करून मी टाकत होते, तर यावेळेस मी चहापत्ती टाकते आणि थोडासा कढीपत्ता टाकला आणि हे सगळं उकळून घेतले 10 मिनटं। उकळल्यानंतर जवसामुळे मी म्हटलं होतं तसं एक क्रीमी पदार्थ असा तयार झाला होता आणि तो गाळून मग मी मेहंदीमध्ये भरणार होते। तर मेहंदीमध्ये मी इथे आवळा पावडर, जास्वंद पावडर आणि बीट पावडर मिक्स करणार आहे। त्याच्याने काय होतं की केसांना जास्वंदामुळे थोडासा स्मूथनेस येतो, आवळा पावडरमुळे केस वाढीला, डॅन्ड्रफला वगैरे प्रिव्हेंट करायला मदत होते आणि बीट पावडरमुळे कसं केसांना कलर जास्त नॅचरल येतो। तर हे सगळं मी मिक्स केलं आणि मी घरीच मेहंदी लावते, मला पहिल्यापासून घरीच मेहंदी लावायची सवय आहे। तर मी एक बट असं घेते, जसं पार्लरमध्ये लावतात ना तसंच मी घरात मेहंदी लावते। अगदीच परफेक्ट नाही, पण मला जसं जमते ना तसं मी तो बन बांधते। तर पहिल्यांदा असा मिडल भाग घ्यायचा, त्याच्यावरती मेहंदी लावायची, पूर्ण आपल्या केसांच्या शेवटपर्यंत मेहंदी लावून घ्यायची पहिल्या ह्याला बटला, आणि नंतर तो असा राऊंड शेपमध्ये गुंडाळा घ्यायचा आणि परत त्याला मेहंदीने चिटकावून घ्यायचा, म्हणजे तो हालत नाही। मग दुसऱ्या साईडून थोडेसे केस घ्यायचे, मग त्याला मेहंदी लावायची आणि त्या बनला परत एकदा गुंडाळायचा, म्हणजे एकदम पार्लर टाईप आपला केसांचा मेहंदी लावायचा बन तयार होतं। तर अशा पद्धतीने मेहंदी मी लावून घेतली आणि अगदीच 3 तासच मी मेहंदी फक्त माझ्या डोक्यावरती ठेवणार आहे, जास्त वेळ मी नाही ठेवणार। नंतर मेहंदी निघायला थोडासा प्रॉब्लेम येतो, पूर्ण पाणी पण जास्त जातं आणि चिटकून राहते मेहंदी। त्याच्यामुळे मेहंदी वाळायच्या आधीच केस धुवायचे। 3 तास पुरेसे होतात डोक्याला मेहंदी। सगळीकडे असे डाग पडले होते मेहंदीचे, तर ते पुसले। कुठे कुठे भाग राहिला होता तो सगळा लावून घेतला मेहंदीचा। हात पूर्ण मेहंदीने भरले होते, तर मला असा मेहंदी आवडते हाताला वगैरे लावलेली, तर म्हणून मी हातानेच लावते, नाहीतर तुम्हाला विचित्र वाटेल। खूप दिवस झाले हाताला मेहंदी पण लावली नव्हती। तर या मेहंदीचा कलर पण कसा एकदम डार्क येतो ना, त्याच्यामध्ये खूप सारं मी मिसळलेलं आहे, त्याच्यामुळे हातावरती पण छान वाटतं ते। तर हे बघा किती छान कलर हातावरती आलाय। हे जास्त दिवस नाही राहत, निघून जातं। तर बघा 3 तासानंतर मी केस धुतलेत, किती छान स्मूथ, मला पण खूप छान वाटत होतं केसांवरून हात फिरवायला। जवसामुळे ना केस एकदम स्मूथ झाले होते। तुम्ही पण हे रेमेडी नक्कीच घरी ट्राय करून बघा, मला तर खूप छान वाटते। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।